والسماء بنيناها بأيد وإنا لموسعون والأرض فرشناها فنعم الماهدون ومن كل شيء خلقنا زوجين لعلكم تذكرون ففروا إلى الله إني لكم منه نذير مبين ولا تجعلوا مع الله إلها آخر إني لكم منه نذير مبين كذلك ما أتى الذين من قبلهم من رسول إلا قالوا ساحر أو مجنون أتواصوا به بل هم قوم طاغون فتول عنهم فما أنت بملوم وذكر فإن الذكرى تنفع المؤمنين وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون ما أريد منهم من رزق وما أريد أن يطعمون إن الله هو الرزاق ذو القوة المتين فإن للذين ظلموا ذنوبا مثل ذنوب أصحابهم فلا يستعجلون فويل للذين كفروا من يومهم الذي يوعدون. आम्ही आकाशाला आपल्या सामर्थ्यरूपी हातांनी बनवलं की वस्तू कितीही विस्तारपूर्ण असो तिला बनवून दाखवणं फक्त आमचीच शान आहे. आणि जमिनीला आम्ही अंथरूण देऊन पसरवलं आणि आमची बिछायत ही कृपा देणगीनं किती भरपूर आहे. आम्ही प्रत्येक वस्तूला जोडी जोडीच्या स्वरूपात निर्माण केलं यासाठी की तुम्ही लक्ष द्यावं. अल्लाहकडे तेज गतीनं निघा. मी तुम्हाला अल्लाहतर्फे स्पष्ट भय दाखवायला आलो आहे. अल्लाहच्या सोबत दुसऱ्यांना उपास्य बनवणं सोडून द्या. मी तुम्हाला स्पष्ट सूचना दिली आहे. यांच्या पूर्वीच्या लोकांजवळ जेव्हा एखादा पैगंबर आला तेव्हा त्यांनीही असंच सांगितलं की हा जादूगार किंवा वेडा मनुष्य आहे. काय असत्याचं समर्थन करण्यासाठी वसियत करून मेले आहेत? नव्हे, खरं तर हे लोक अतिशय खोडसाळ आणि शरारती आहेत. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांची पर्वा करू नका. तुमच्यावर काही दोष आरोप नाही. उपदेश करणं जारी राखा. निस्संदेह इमानधारकांना उपदेश लाभ देत राहील. मी जिन्नांना आणि मनुष्यांना आपल्या उपासनेसाठी बनवलं आहे. मी त्यांच्याकडून रोजीची इच्छा करावी हा माझा इरादा नाही आणि मी असंही इच्छित नाही की त्यांनी मला जेवण खायला द्यावं. निस्संदेह अल्लाह रोजी देणारा आणि मोठं जबरदस्त सामर्थ्य राखणारा आहे. निस्संदेह या अत्याचारींच्या पापाचा घडा भरला आहे जसा त्यांच्या साथीदारांचा भरला होता. घाई कशाला करता? अजाब अगदी येण्यातच आहे. तेव्हा मोठी खराबी वाईट अवस्था असेल इन्कार करणाऱ्यांची तो दिवस येऊन पोहोचल्यावर ज्याचा त्यांच्याशी वायदा केला जात होता.